आज आपण कोपरखरणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं। त्याच्यामध्ये 18 अधिकारी आणि 95 कर्मचारी होते। त्याच्यामध्ये आरसीपी पोलीस स्टेशनचे कर्मचारी, झोन 1 स्ट्रायकिंग, एबल वाशी स्ट्रायकिंग यांनी सहभाग घेतला। यामध्ये आपण वेगवेगळ्या कारवाई केलेल्या आहे। याच्यामध्ये मुख्यतः बोन कोडगाव, खैरणे आणि कोपरखरणा या भागामध्ये आपण कारवाई केली। त्याच्यामध्ये मोटर वाहन कायदा, त्याच्यानंतर प्रोव्हिशन ॲक्ट, जुगार प्रतिबंध कायदा, समन्स वॉरंट तामील करणे, त्याच्यानंतर हिस्ट्री शीटर, गुंडा रजिस्टर तपासणे, चेक करणे, त्याच्या हॉटेल लॉजेस चेक करणे, फरारी आरोपी पकडणे अशी कारवाई केली आहे। यामध्ये आम्ही NDPS ॲक्ट प्रमाणे 2 कारवाई केलेली आहे। MU ॲक्ट प्रमाणे 2 ठिकाणी नाकाबंदी लावली होती। त्या ठिकाणी आम्ही 95 वाहनावर केसेस केलेले आहेत। आम्ही 38 हिस्ट्री शीटर चेक करून त्यापैकी आम्हाला 13 हिस्ट्री शीटर मिळालेले आहेत। 28 गुंडा रजिस्टर आम्ही चेक केले, त्यापैकी 7 आम्हाला मिळून आलेले आहेत। समन्स 21 आम्ही तामील केलेले आहेत, 8 वॉरंट तामील केलेले आहेत। प्रोव्हिशन ॲक्ट प्रमाणे आम्ही 4 कारवाई केलेली आहे। तसेच जुगार ॲक्ट प्रमाणे सुद्धा आम्ही 1 कारवाई केलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही 2 फरारी आरोपींना पकडलेला आहे, त्यामध्ये 1 इराणी आहे आणि ओपन बारचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये केसेस केलेले आहेत। यामध्ये नागरिकांना आम्ही असंच आवाहन करू शकतो, जर आपल्याला याबद्दल काही बांगलादेशी किंवा नायजेरियन बद्दल किंवा इतर कुठल्याही बेकायदेशीर कृत्याबद्दल माहिती असेल तर आमच्याकडं तात्काळ संपर्क साधावा। आमच्याशी या ठिकाणी औदुंबर पाटील PI आहेत, त्यांनाही संपर्क साधावा। आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू।